यूपीएससी परीक्षेमध्ये राज्यातनं अभिजित शेवाळे हे तिसरे आलेले आहेत। त्यांच्याशी आमचे नागपूरचे प्रतिनिधी संजय डाफ यांनी साधलेला हा संवाद पाहूयात। यूपीएससीचा आज निकाल जाहीर झाला आणि या निकालामध्ये राज्यातून तिसरा आला आहे अभिजित शेवाळे यांचा आता सध्या आपल्या सोबत आहेत। अभिजित, सर्वप्रथम तुझं अभिनंदन। काय पहिली प्रतिक्रिया आणि काय अभ्यासाचं तंत्र होतं, कसा प्रकारे तू सगळा अभ्यास केला? सध्या तरी ब्लँक झाल्यासारखं वाटतंय, कारण हा जो काही आनंद आहे याच्यासाठी मी 3 वर्ष वाट पाहिली। फक्त रिझल्ट बघितल्या मला व्हॉट्सअपवरती कळालं की बाबा रिझल्ट अभिजित शेवाळे ऑल इंडिया रँक 90, आणि काही वेळासाठी फक्त स्तब्ध बसून राहिलो। कळत नव्हतं एक्सप्रेशन्स कसे यावे। पहिल्यांदा पप्पांना फोन केला, माझे वडील आहेत, खूप खुश होते, कारण त्यांना मागच्या वेळेस पण माहीत होतं की 354 हा जो काही रँक आहे, माझ्यामधलं जे पोटेन्शियल आहे त्याला साजेसा बिलकुलच नव्हता। त्याच्यामुळे ते मला कायम प्रोत्साहन देत राहिले की तू याच्यापेक्षा चांगला रँक मिळवू शकतो, आणि फक्त त्यांच्या प्रोत्साहनामुळे, माझ्या घरच्यांच्या पाठिंब्यामुळे मी आज इथपर्यंत पोहोचू शकलो। अभिजित, तू डेंटिस्ट होता आणि डेंटिस्टकडनं यूपीएससी कसा वळलास? काय घडामोडी घडल्या दरम्यान? डेंटिस्टकडून यूपीएससी म्हणजे थोडासा टर्न घेतल्यासारखा वाटतो, आणि एक 4-5 महिने गावी राहिल्यानंतर कळत होतं की ॲज अ डेंटिस्ट म्हणून ज्या गावातल्या समस्या आहेत त्या मी निवारण करण्याचा प्रयत्न कितीही केला तरी त्या होणार नाही आहेत। गावात आज मला फक्त दात काढायचा आहे, तर जे काही त्याच्यासाठी जी केस फी लागते तर ती 60 रुपये देण्याचं जे काही आहे ते 60 रुपये पण गावातले लोक देऊ शकत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे। आणि त्यावेळेस कळालं की ह्याचं काही दारिद्र्य आहे, हे जे काही बेरोजगारी आहे याचा आवाका खूप मोठा आहे। आणि मग त्याच्यासाठी जे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या, ज्या भारत शासनाच्या ज्या काही सगळ्या स्कीम्स आहेत त्या व्यवस्थित इम्प्लिमेंट कुठेतरी होत नसताना मला दिसल्या, आणि त्याच्यामुळं मला असं वाटलं की या सगळ्या समस्यावरती सिव्हिल सर्व्हिसेस हा एक मार्ग ठरू शकतो। मी नाही म्हणू शकणार की एक रामबाण उपाय ठरू शकेल, मी फक्त ॲज अ जरिया म्हणून काम करू शकतो। आणि मग तेव्हा कुठेतरी असं वाटलं की या सगळ्यांसाठी काम करता येईल, आणि म्हणून मी सिव्हिल सर्व्हिसेस करण्याचा निर्णय घेतला। शेवटचा प्रश्न अभिजित, तू तुझ्यामध्ये ग्रामीण भागाविषयी जरा वेगळी तळमळ दिसते, कारण तू ग्रामीण भागातून आलायस। आत्ता तू जिल्हाधिकारी, कलेक्टर होणार आहेस। काय म्हणजे शहरी भागासाठी तू प्रयत्न करशीलच, पण ग्रामीण भागाचा विचार तू वेगळ्या पद्धतीने करू शकशील, कारण तुला त्या भागाची जाण आहे। काय त्या संदर्भात सांगशील आणि काय तुझ्या डोक्यात आहेत? ग्रामीण भागाबद्दल एक थोडासा जिव्हाळा यासाठी वाटतो की जे ग्रामीण भागातील लोक आहेत त्यांच्या समस्या खूप वेगळ्या आहेत। आज मला LPG मिळतं आहे, मला बाकीच्या सगळे फॅसिलिटीज मिळत आहे, मला नेट मिळतं आहे, पण याच्याशी काहीच घेणं देणं नाही आहे। त्यांच्या खूप मूलभूत गरजा आहेत, अन्न वस्त्र निवारा म्हणतो, त्यांच्या खूप गरजा आहेत। ते आज रेशन कार्डच्या आपल्या दुकानात थांबतात आणि ते खूप मोठी लाईन लावलेली असते, पण एकदा स्टॉक संपला की त्यांना सांगण्यात येतं की तुम्हाला इथून पुढे अन्न मिळणार नाही किंवा तुम्हाला इथं रॉकेल मिळणार नाही। हे जे काही तुम्हाला सामान्य ज्या बेसिक गरजा आहेत, तर ज्या तुम्ही जर भागवू शकत नसाल तर शासन कुठेतरी कमी पडते, आणि मग त्याच्यामुळे ह्या ज्या इम्प्लिमेंटेशनच्या लेवलवरती कुठेतरी काम करण्याची एक उर्मी आहे, ते काम करण्यात, आणि जी काही पॉलिसी मेकिंगमध्ये जे काही फॉल्ट्स आहेत तर त्यावरती काम करण्यात मी नक्कीच प्रयत्न करेल। धन्यवाद, आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा। एकूणच प्रयत्न केले तर कुठलीही गोष्ट अशक्य नाही, हेच अभिजितनं आपल्या सगळ्या या यशातून सिद्ध करून दाखवलं आहे। कॅमेरामॅन मनोज आगलावेसह संजय डाफ, साम TV, नागपूर।